गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत तुमच्या भावाच्या अजून एक ब्लॉग मध्ये. तर आज आपण जाणार आहे लोहगड एक्सप्लोर करायला आणि मी आता बरोबर आहे चांदणी चौक मार्गे आणि आपल्याला लोणावळा मार्गे लोहगडला जायचं आहे. 7:30 वाजले, सूर्योदय झालेला आहे आणि खूप भारी वाटत आहे असा व्ह्यू. तर त्याच्यामध्ये एमिटी बापरे खतरनाक विषय हा अनुभव नक्की विषय हा जेव्हा पण एक हातात येते ना अशी तिची फिलिंग चालवायची म्हणजेच अप्रतिम. म्हणजे काय सांगू तुम्हाला, नादच करू लागते, नाद खुळा करू लागते एकदम. सकाळी जाण्याचं एकमेव कारण म्हणजे कसं आहे, एक तर शांतता असते आणि ट्रॅफिक नसतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, खूप कडक ऊन आहे मित्रांनो. दुपारचं एवढं कडक ऊन होतं ना की काय सांगू. त्या कारणाने आपण कसं पहाटे निघालेलं आहे, मस्तपैकी पहाटे कसा लोहगड एक्सप्लोअर करू आणि आपला मोठा ब्लॉग पण होऊन जाईल आणि चॅनलवरती आपल्याला अजून एक व्हिडिओ भेटून जाईल. मित्रांनो सकाळी काय भारी असा व्ह्यू दिसतोय बघा, पूर्ण धुकं दिसतोय आणि इथून लोणावळा हे 50 किलोमीटर दाखवतोय मला. ॲक्च्युली पुणे टू लोहगड ना 63 किलोमीटर दाखवतोय, पण आता आपण मॅप लावला, आता आपण वाकडमध्ये. सो वाकडवरून 50 किलोमीटर काहीतरी दाखवतोय डिस्टन्स. तर माझ्या मतेने आपण 9:30च्या आसपास आपण पोहोचू गडाच्या पायथ्याशी, कारण आपण नाश्ताही करणार म्हणून लेट होणार आहे. आता बरोबर 7:30 वाजलेले आहेत. 7:30 वाजून मार्गात 1-1.5 तास धरा, 1 तास लागणार आपल्याला जाण्यासाठी. 7:30 वाजून गेलेले आहेत, 7:40 झालेले आहेत. 7:40 वाजून थोडीशी थंडी कमी झालेली आहे इथे आणि मी आता देहू रोड मार्गे आलो आहे आणि तिथून आता आपलं फक्त लेफ्ट घ्यायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला सरळ हायवेज पडणार आहे पूर्णपणे. तर मित्रांनो जसं आपण वाकडवरून सरळ आलो, इथं बघा लोणावळा मुंबई म्हणजे आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे आणि हा जो राईट आहे तो भोसरीकडे जातो, निगडी भोसरी राईटला जातो. आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे. ट्रॅफिक कितलं आहे, ट्रॅफिक खूप आहे तुम्ही बघू शकता. मित्रांनो जसं तुम्ही येणार ना वाकडवरून, तिथं एक मध्येच ना एक लेफ्ट साईडला एक रस्ता जातो आणि तो आहे फक्त 4 व्हीलरसाठी. मी चुकून त्या मार्गे जात होतो, नंतर कळलं अरे हे फक्त 4 व्हीलरसाठी. आणि जर गेलो असतो तर मग बरोबर फाईन पडला असता, खूप मोठा फाईन पडला असता, कारण 2 व्हीलर त्या हायवेवर ते अलाउड नाही आहे. तो नॅशनल हायवे आहे लोणावळाचा, म्हणून आपल्याला ह्या मार्गे जायचं आहे तिकडं. तर तुम्ही लक्षात ठेवा, कारण जेव्हा तुम्ही मॅप लावणार ना तो मॅप रोड दाखवतो, तर बघा चेक करून जावा. नाही तर कसं आहे, रिटर्न तुम्हाला येता येणार नाही, 1 वेज आहे तो. तर काय करणार, तुम्हाला पावती फाडायलाच लागणार आहे, कारण दुसरं ऑप्शन नाही. नेक्स्ट टाइम काय करणार हवं माहिती आहे, MTला समजतं एक स्पीकर लावणार आहे, मस्त JBLचा स्पीकर लावायचा आणि ते रस्त्यावरती धान करत जायचं ना भाई, फुल राडा. कसं आहे आपलं ब्लॉगिंग पण होऊन जाईल आणि बॅकग्राऊंडला आपल्याला बॅकग्राऊंड म्युझिक पण भेटून जाईल. आपला विषय. मित्रांनो तुम्ही बघू शकता ती आहे गणपतीची मूर्ती. मला नाव माहीत नाही त्या जागेला काय म्हणतात ते, पण कधी आलो नाही वरती, म्हणजे टाइम नाही भेटला की कधी गणपती बाप्पाची मूर्ती जवळून बघावं म्हणून. आणि इथं एक टोल नाका आहे, लोणावळाचा टोल नाका. खूप मोठी अशी गणपतीची मूर्ती आहे तिथे. हे काय झोपडपट्टीत करून टाकलंय, कळश मंदिर. वा काय मंदिर आहे मित्रांनो, एकदम कळश कसा असतो त्यासारखी याची रचना आहे मंदिराची. भारी मित्रांनो सोलो राईड करण्याची मजाच काही वेगळी आहे. जर तुम्ही सोलो राईड करत असाल तर काय एक सांगू तुम्हाला, कारण मी एवढं सोलो राईड केलंय ना, तर कधीही राईड करताना गप बसू नका. गप बसायला काय होतं, तुम्हाला फक्त ही रस्त्यावरची ती व्हाईट स्ट्रीप दिसते ना, तीच फक्त बघणार आणि ती बघून ना तुमचं डोकं चालणं बंद होऊन जाणार आहे. त्या कारणाने कसं आहे, काही ना काहीतरी बोलत राहा, कशाबद्दलही बोला. हा कसं गाडी चालवतो, हे काय भारी दिसतं, एक नंबर, असं काही बरोबर जायचं. त्या कारणाने कसं आहे, पहिली गोष्ट म्हणजे तुमचा टाइमही निघून जाईल आणि तुम्हाला कळणार नाही की आपण कधी आपली जर्नी कंप्लीट केली. ही एक ट्रिक आहे. जर तुम्ही सोलो राईड करत असाल तर फक्त भावना थोडंसं समजवण्याचा प्रयत्न केला. आवडलं तर व्हिडिओ नक्की लाईक करा. नाद आहेस का गो, काय हे मधीच धड. मित्रांनो आपण लोणावळा मार्गी सहज जायचं नाही आहे आता आपल्याला. इथून हे काय आहे, गाडीची वाट लागते का?
ओके, तर इथून आपल्याला लेफ्ट जायचं आहे. इथून जसं आपण लेफ्ट जाणार तर आपल्याला लोहगड विसापूर किल्ले भेटणार आणि सरळ गेलं तर लोणावळा आहे. नाश्त्याचं काहीतरी बघायला लागेल. इथं जरा नाश्ता पाणी करू. यस, तर मित्रांनो नाश्ताने झालेला आहे. तर सरळ जायचं आपल्याला या रस्त्याच. मग मित्रांनो इथं आपल्याला स्टेशन भेटणार आहे, माळवली काहीतरी स्टेशनचं नाव याद नाही मला. चला बघू कोणतं स्टेशन आहे. तिथून नंतर 5 किलोमीटर आहे. मोस्टली लोक जे पण पुण्यातून येतात किंवा मुंबई मार्गी कसे येतात, जर ट्रेन येतात तर ते इथंच थांबतात आणि इथून वडाप असतं किंवा ट्रॅकिंग करत गडावरती जातात. आम्ही स्वतः इथून चालत गेलेलो आहे. म्हणजे आम्हाला 1.5-2 तास लागले होते, कारण रस्ता कसा खूप नागमोडी रस्ता असा लोहगड जाण्यासाठी. आणि मध्ये रस्ता आम्ही सोडून असंच सरळ ट्रॅक करत गेलो. त्या कारणाने कसं आहे थोडं एक तर दमलो होतो. आम्हाला याद आहे 2 तास लागले होते मॅक्स टू मॅक्स. तसं थांबत जाणार त्या कारणाने. हे बघा हा जो ट्रॅक मळवली स्टेशन आहे. लोक त्याला माळवली म्हणतात. एक तर हा ताई शिकत आहे. ओके मित्रांनो, हे स्टेशन आहे. स्टेशनकडून आपल्याला वरती जायचं आहे. इथून असं लेफ्ट गेलं ना मग पूर्ण चढावच आहे. गावात आल्यानंतर मित्रांनो इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. चुकून राईट जाणार तुम्ही. तेव्हा इथे शॉप्स आहेत. ओके, इथून असं आपल्याला लेफ्ट घेतलं का नाही. पावसाळ्यात ना हे धबधबा तर 1 नंबर वाटतो. भाजे धबधबाचं म्हटलं जातं यार. आणि हे आता तर बंद आहेत, कारण मे बी हे विकेंडला ओपन होत असेल. विकेंडला इथं पर्यटक खूप येतात आणि असं स्टॅप्सने वरती जायचं आहे. आणि तिथे एक लेणी आहे, बौद्ध लेणी. कधी गेलो नाही मी आणि टाईम पण नाही भेटला जाण्यासाठी. नेक्स्ट टाईम आपण नक्की विसापूर जेव्हा व्हिजिट करू तर ते बौद्ध लेणी पण बघण्याचा प्रयत्न करू. ओके मित्रांनो, आपण ऑलमोस्ट पोचलो आहे लोहगडजवळ. फक्त हे असेच नागमोडी रस्ते करत आपल्याला वरपर्यंत जायचं आहे. समोरच आहे तो विसापूर किल्ला. ते एवढंच विषय की विसापूर आहे ना पावसाळ्यात नाद दिसतो, कारण जो पाण्याचा धबधबा पडतो ना नो, हा 1 नंबर बघण्यासाठी व्ह्यू. तो आहे लोहगड. तो तिकडं आहे विंचूगडा. येस, फायनली येस मित्रांनो, आपण पोचलो आहे विसापूर जवळ. लोहगड थोडासा पुढे आहे. हे बघा मित्रांनो, इथून असं आतमध्ये गेलो ना आपण तर हा विसापूर किल्ला आहे. सरळ ट्रॅकर करत जायचं आहे. रस्ता जर बाईक तुम्ही इथं अर्धवट ठेवा, वरपर्यंत जाते गाडी. काय वरपर्यंत म्हणजे अर्ध्यात जाते गाडी. पण कसं आहे रस्ता जरा बरा नसल्याने गाडीच्या टायरला इम्पॅक्ट पडू शकतो. सस्पेन्शनवरती मार पडत. त्या कारणाने गाडी तुम्ही इथंच ठेवलं आणि ट्रॅकिंग करत गेला तर आरामात तुम्ही अर्धा 40 मिनिटात तुम्ही आरामात पोचताय गडावरती. ओके मित्रांनो, आपण आलो आहे लोहगडाच्या पायथ्याशी. ते बघा आहे लोहगड. हे बघा हे लोहगडची एंट्री. आपण इथंच बाईक करू, सावळीत पार्क करू. कसं आहे तिथे लाव का बाईक, तिथं पार्क करू. लोहगड फोर्ट. इथं लावतो आतमध्ये सावळीमध्ये.